नमस्कार. नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने झणझणीत, चटपटीत आणि खमंग असं टोमॅटोचं सार बनवून बघा. अतिशय चविष्ट हे सार तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे टोमॅटोचं सार तयार होतं. नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं. टोमॅटोचं सार बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 टोमॅटोचा वापर करणार आहोत आणि टोमॅटो छान उकळून घेणार आहोत. टोमॅटो उकळून होईपर्यंत एक मसाला तयार करून घेणार आहोत. मसाला तयार करण्यासाठी इथे आपण फ्राय पॅन स्लो गॅसवर गरम करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 10 ते 15 काळ्या मिरींचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर 1 छोटा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे. 1 लाल मिरची आपण 2 ते 3 तुकडे करून घेतलेले आहे. स्लो गॅसवर आपल्याला काळी मिरी, जिरे आणि मिरची छान भाजून घ्यायची आहे. तर इथे आता मिरी, जिरे आणि मिरची छान भाजून झालेली आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. 10 ते 12 लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण असंच बारीक करून घेणार आहोत. मिक्सर चालू बंद करून हा मसाला छान बारीक असं वाटून घ्यायचा आहे. शक्यतो मिक्सरचा छोटा भांडं वापरायचं म्हणजे मसाला छान बारीक असं वाटला जातो. इथे आता मसाला छान तयार करून झालेला आहे. इथे पाहू शकता टोमॅटो छान उकळलेले आहेत. इथे आपण आता पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत. स्मॅशर नसेल तर टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यानंतर हाताने सुद्धा तुम्ही ही टोमॅटो स्मॅश करून घेऊ शकता. तर इथे आपण आता स्मॅशरच्या सहाय्याने टोमॅटो पूर्णपणे आपण स्मॅश करून घेणार आहोत. टोमॅटो स्मॅश करून झालेले आहेत. इथे आपण आता टोमॅटोची जी सालं वेगळी झालेली आहेत ती आपण सर्व काढून घेणार आहोत. हे आता टोमॅटोची सालं काढून झालेली आहेत आणि टोमॅटोचे तुकडे आहेत जे मोठे असे राहिलेले ते आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये आपण ते बारीक करून घेणार आहोत. इथे आपण टोमॅटोचे जे तुकडे होते ते फक्त आपण बारीक करून घेतलेले, दुसरं काही वापरलेलं नाही आहे. ज्या पाण्यात आपण टोमॅटो उकळून घेतले त्याच पाण्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला टोमॅटो आहे तो मिक्स करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत. हे टोमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे आपल्याला खोबऱ्याचा वापर करायचा नाही आहे. हे टोमॅटोचं सार छान चटपटीत होण्यासाठी इथे आपण थोडंसं चिंचेच्या कोळाचा वापर करणार आहोत. म्हणजे हे सार छान चटपटीत असं तयार होतं. हे टोमॅटोचं सार तुम्हाला कितपत आंबट हवे त्याप्रमाणे तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करायचा आहे. 1 चमचा इथे आपण लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. म्हणजे तिखटवाली जी मिरची पावडर असते त्या मिरची पावडरचा आपण इथे वापर केलेला आहे. पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. सुरुवातीलाच आपण लाल तिखट, हळद आणि मिठाचा वापर केलेला आहे. आता इथे आपण सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. इथे सर्व मसाले आता मिक्स करून झालेले आहेत. आपण आता फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये इथे आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत आणि जो मसाला बारीक करून घेतलेला आहे जिरे, मिरी आणि लाल मिरची ती आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. इथे आपण लाल मिरचीचा वापर करणार. 2 ते 3 लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. फोडणीमध्ये आपण आता परतवून घेणार आहोत. नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने खमंग, चटपटीत आणि झणझणीत असं हे टोमॅटोचं सार नक्कीच बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आता फोडणी छान खमंग तयार करून झालेली आहे. आपण टोमॅटोचं जे पाणी तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता फोडणीला देणार आहोत. फोडणीला दिल्यानंतर इथे आपण आता टोमॅटोचं सार एकदा ढवळून घेणार आहोत. इथे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर केलेला आहे. आता इथे आपल्याला टोमॅटोचं सार फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. 2 ते 3 मिनिटांसाठी इथे आपण आता टोमॅटोचं सार छान उकळून घेणार आहोत. म्हणजे सर्व मसाल्यांचा छान खमंगपणा टोमॅटोच्या सारमध्ये उतरतो. तुम्हाला जर वेगळं काहीतरी खावंसं वाटत असेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. टोमॅटोचं छान उकळलेलं आहे. इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे. मस्त गरमागरम वाफळता भात आणि गरमागरम खमंग झणझणीत असं हे टोमॅटोचं सार असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे टोमॅटोचं सार तयार होतं. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल
आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.